आणि मूल जेव्हा असं काही म्हणेल तेव्हा नक्कीच ऐकून घ्यायचं नाहीये. पुढच्या वेळी लहान किंवा मोठं कुणीही तुम्हाला कमी लेखलं किंवा हे असं काही बोललं तर शांतपणे पण ठामपणे म्हणा, मला असं बोलणं चालणार नाही. भले तुमचा आवाज थरथरत असेल तरी बोला. आत्मसन्मानापेक्षा शांततेला महत्त्व देणं म्हणजे संघर्ष टाळणं नाही, तर त्याला पोषण देणं आहे, हे लक्षात ठेवा. अशा वेळेला आज टाळलेला छोटा संघर्ष आपल्या पुढे मोठा होऊन नंतर उभा राहणारच आहे. दुसरा प्रसंग आहे जेव्हा तुमच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. कधी कधी घरात, नातेसंबंधात किंवा सोसायटीत तुमच्याबद्दल काही खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. तुम्ही विचार करता की मी गप्प बसते, आपोआप शांत होईल, पण तुम्ही तिथे चुकता. कारण अफवा, गैरसमज आणि गॉसिप हे सगळं शांततेमुळे वाढतं. तुम्ही शांत बसलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या गॉसिप करणाऱ्यांना तुमचं चारित्र्य ठरवण्याचा अधिकार दिला आहे. शांतता ही अफवांना आग लावणारी पेट्रोल आहे. तुम्ही बोलत नाही तेव्हा ही आग आणखी मोठी होते. त्या खोट्या गोष्टींना तुम्ही थेट तोंड द्या. एकाच वेळी ठामपणे आणि शांतपणे सत्य सांगा. सत्य सांगणं म्हणजे भांडण नाही, तर स्वतःची बाजू मांडणं आहे. तुम्ही शांत राहिलात तर लोक तुमची कहाणी त्यांच्या सोयीने लिहितील. म्हणूनच कोणी तुमच्याबद्दल गैरसमज पसरवत असेल तर स्वतःची बाजू ठामपणे मांडायला विसरू नका. तिसरा प्रसंग आहे जेव्हा कोणी वारंवार तुमच्या मर्यादा ओलांडतं. आपण आतापर्यंत बाउंड्रीज किंवा मर्यादा ह्यांच्याबद्दल भरपूर बोललोय. बाउंड्रीज म्हणजे तुमच्याशी कसं वागलेलं किंवा बोललेलं चालेल आणि कसं बोललेलं चालणार नाही ह्याची तुम्ही ठरवलेली लिमिट. तुम्ही जर त्यांना एकदा दोनदा सांगितलं मला हे आवडत नाही आणि तरीही तीच गोष्ट वारंवार होत असेल तर त्याच्यानंतर शांत राहणं म्हणजे हो म्हणण्यासारखं असतं. तुमच्या बाउंड्रीज तुम्ही स्वतः अंमलात आणल्या नाहीत तर त्यांना काहीच अर्थ उरत नाही. लोक वारंवार टोचतील, पुश करतील, जोपर्यंत तुम्ही थांब म्हणत नाही तोपर्यंत. अशा वेळी शांतता म्हणजे माघार घेणं. आणि ह्यात तुम्ही फक्त बोलून उपयोगाचं नाही, तर कधी कधी तुम्हाला ठामपणे उभं राहावं लागेल. म्हणून मी हे परत सहन करणार नाही हे वाक्य तुम्ही तयार ठेवा. तिसऱ्यांदा चूक झाली तर सांगा, तुम्ही पुन्हा मर्यादा ओलांडली आहे, यापुढे असं झालं तर मी ही गोष्ट करणार. एकदा दोनदा सांगूनही बदल नाही झाला तर इनफ म्हणायला शिका. कधी कधी कठोर वाटणारं नाही हेच सगळ्यात जास्त प्रेमळ असतं. दुसऱ्यांवर चिडण्याऐवजी स्वतःच्या नियमांवर ठाम राहा. आणि इतकं सगळं सांगून सुद्धा पुन्हा पुन्हा तशीच वागणूक चालू राहिली तर काहीतरी ठाम कृती करण्याची पण तयारी ठेवा. चौथा प्रसंग आहे जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर अन्याय घडतो. तुम्ही हे पाहिलं असेल, घरात, कुटुंबात कोणाशी तरी चुकीचं वागणं होतंय, पण खोलीत असलेले सगळेजण बाहुल्यांसारखे गोठून जातात. कारण अन्याय करणाऱ्याला विरोध करणं अस्वस्थ करणारं असतं. कदाचित ती व्यक्ती अधिकारी असते, वयाने मोठी असते,